तर आज आपण इलिस्ट्रेशन नंबर 5 बघणार आहोत, जो पेज नंबर 196 वर दिलेला आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मिस्टर कुणालचा बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करायचं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये काय दिले तुम्हाला वेगळं, तर ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक दिलाय. बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक म्हणलं की तो बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक आणि बँक बॅलन्स ॲज पर पासबुक हा सेम असतो. मी तुम्हाला रूलमध्ये सांगितलं होतं. हे बघा, आपण जेव्हा रूल्स बघितले होते तेव्हा रूलमध्ये आपण बघितलं होतं की हे बघा, या प्रॉब्लेम हे रूल्स आहेत. या रूल्समध्ये बॅलन्स ॲज पर कॅश बुक आणि ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक हे दोघांचे नियम सेम आहेत. बॅलन्स ॲज पर कॅश बुक आणि ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक, आणि बॅलन्स ॲज पर पासबुक आणि ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक हे दोन्ही सेम आहेत, है ना. म्हणजे हे आणि हे नियम सेम आहेत, आणि कॅशबुकचे आणि ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुकचे नियम सेम आहेत. म्हणजे कॅशबुक आणि ओव्हरड्राफ्ट पासबुक ह्या दोघांचे नियम सेम असतात, आणि पासबुक आणि ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक या दोघांचे नियम सेम असतात. आता आपल्याला काय दिलंय, बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक, म्हणजे हा नियम आपल्याला वापरायचा आहे. म्हणजे पासबुकचाच नियम आपल्याला ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुकला वापरायचं. काय, डेबिटचे सगळे आयटम ॲड आणि क्रेडिटचे सगळे आयटम लेस. म्हणजे पासबुक आणि कॅशबुक मध्ये येणारे डेबिटचे सगळे आयटम ॲड आणि क्रेडिटचे सगळे आयटम लेस. ठीक आहे, तर चला मग बघूयात. मी इथं तुम्हाला नियम लिहून दिलाय की ॲड कॅशबुक और पासबुक डेबिट आयटम्स अँड लेस कॅशबुक और पासबुक क्रेडिट आयटम्स. ठीक आहे, तर बघायचा प्रॉब्लेम. ओके, स्टार्ट करूयात. तर तुम्हाला बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक दिलाय, मी लिहून टाकला 36,280. नंतर काय म्हणते बघा तुम्हाला, an amount of 18,700 was directly paid to bank by our customer Manish was not recorded in cash book. आता बघा, डायरेक्ट तुम्हाला काय केले, तुमच्या कस्टमरने तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ऍड झाले का लेस, तर क्रेडिट होणे म्हणजे ऍड होणे. ठीक आहे, हे लेसचे आयटम्स. ठीक आहे. डिअर कस्टमर, युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड म्हणले. क्रेडिट म्हणजे काय करतो आपण इथं, लेस करतो. हा बघा नियम. तर तुमच्या कस्टमरने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे डायरेक्टली ट्रान्सफर केलेत, डायरेक्ट टाकलेत, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाले, आणि क्रेडिटचे सगळे आयटम आपण काय करतो, लेस. म्हणजे हा काय होईल, डायरेक्ट डिपॉझिट मेड बाय कस्टमर. लक्षात आलं. मनीषने काय केलंय, तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले पैसे, म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेत, आणि क्रेडिट झाले म्हणजे आपण काय करतो, लेस. म्हणून लेस या साईडला लिहायचं. डायरेक्ट डिपॉझिट मेड बाय कस्टमर इनटू बँक नॉट recorded कॅश बुक. ओके, क्रेडिटचा आयटम किती रुपये आहे, 18,700 रुपये आला. 18,700. नंतर काय आहे, चेक ऑफ 18,900 deposited in bank was collected and credited by bank but was not entered in cash book, है ना, but was entered in cash book at 19,800. बघा, हे बघा वर्किंग नोट. बघा, चेक डेपॉझिट केलं तुम्ही 18,900चा. चेक डेपॉझिट केली, कितीचं केलंय, चेक डेपॉझिटेड 18,900चा, बरोबर आहे. पण बँकेमध्ये चुकीची रेकॉर्डिंग झाली. किती रुपयाचे, बट एंटर्ड इन कॅश बुक ॲज 19,800. बघा, चेक डेपॉझिट केला बँकेमध्ये आणि तो क्रेडिट सुद्धा झालाय, जमा सुद्धा झालाय तुमच्या खात्यामध्ये 18,900चा. पण तुम्ही कॅशबुकमध्ये किती रुपये लिहिले, 19,800 रुपये लिहिले, बरोबर आहे. म्हणजे किती रुपयाचा फरक आहे, 18,900 19,800. देअरफॉर 19,800 वजा 18,900 जर केलात तर
900चा डिफरन्स आहे तुमचा, 900 रुपयाचा. हा 900 रुपयाचा डिफरन्स काय आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ऍड झालेले आहेत, बरोबर आहे. तुमच्या अकाउंटमध्ये एक्स्ट्राचे पैसे आलेत, कॅशबुकमध्ये एक्स्ट्राचे पैसे लिहिलात. किती रुपये लिहिलात? 900 रुपये, बरोबर आहे. तर 900 रुपये एक्स्ट्रा लिहिलात तर तुम्हाला काय करावं लागेल, ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक आहे. मग जर हा फक्त कॅशबुक राहिला असता तर आपण लेस केला असतं, पण ओव्हरड्राफ्ट हा शब्द आला म्हणून उलट एंट्री करायची ॲडला, कारण की डेबिटचा आयटम आहे. डेबिट साईडला तुम्हाला 900 रुपये जास्त आलेत, डेबिट साईडला 900 रुपये तुम्ही जास्त लिहिलेत. लिहायचे होते 18,900, लिहिलेत किती? 19,800, म्हणजे किती रुपये जास्त लिहिले? 900 रुपये. कुठं? डेबिट साईडला. आणि डेबिटचा आयटम आपण काय करतो? ॲड करतो ना, म्हणून डेबिटचा आयटम ॲड. ठीक आहे. किती रुपये? चेक डेपॉझिटेड अँड कलेक्टेड बाय बँक बट वॉज डेबिटेड इन कॅशबुक विथ मोर अमाऊंट. ठीक आहे. तर डेबिट हा शब्द आलाय ना तिथं, ऑलरेडी तुमच्या ह्याच्यात डायरेक्टली पेड डेबिटेड आहे म्हणून डेबिटेड मोर. मग डेबिट हा आयटम आपण ऍड करतो. चेक डेपॉझिटेड अँड कलेक्टेड बाय बँक, बरोबर आहे, बट वॉज डेबिटेड इन कॅशबुक मोर अमाऊंट. एक्स्ट्रा पैसे लिहिलेत म्हणजे डेबिट केले, जास्त पैसे टाकलेत. लिहायचे होते 18,900, लिहिले ते 19,800, म्हणजे 900 रुपयाचा फरक, म्हणून हा ऍड केला. डेबिटचा आयटम ऍड होतो. नेक्स्ट काय आहे? चेक इश्यूड फॉर सॅलरी टू स्टाफ 25,000 ऑन 27 जुलै 2019 वॉज प्रेझेंटेड फॉर पेमेंट ओनली ऑन 4 ऑगस्ट 2019. बरोबर आहे. चेक इश्यूड, सॅलरीचा चेक इश्यू केलाय. इश्यू केलाय म्हणजे काय केलंय? चेक पाठवलाय, बरोबर आहे, बरोबर आहे. तर पाठवलाय म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, तो चेकची जी अमाऊंट आहे किती रुपये आहे? 25,000 रुपये. हे इश्यू केले बट नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट म्हणले ना, है ना, कारण की 4 ऑगस्टला प्रेझेंट केले. ऑगस्ट हे जुलैच्या नंतर येते, लक्षात येते. आपण 31 जुलैलाच बनवायला, कारण की आपल्याला ओव्हरड्राफ्ट ॲज पर पासबुक कधी, कॅशबुक कधी दिलेला आहे? 31 जुलैचा दिलेला आहे. म्हणजे आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंट कधीचं बनवायला? 31 जुलैचा. लक्षात येते. ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक प्रॉब्लेममध्ये दिलाय 31 जुलैला, म्हणून आपण रिकन्सिलेशन स्टेटमेंट कधी बनवायला? 31 जुलैचा. आता हे जे व्यक्ती आहे ज्याला आपण सॅलरीचा चेक दिला होता, स्टाफच्या सॅलरीचा 25,000 रुपये, हे सॅलरीचा चेक त्याने ऑगस्टला लावलाय. मग 31 तारखेला त्याने चेक लावलाच नाही, आणि लावलाच नाही म्हणजे तेवढे पैसे खात्यामध्ये ऑलरेडी आहेत, म्हणजे क्रेडिटचा आयटम आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? हे बघा, तुम्हाला इथं लक्षात येईल. हे बघा, झालंय काय, हा जो चेक इश्यू केला होता आपण सॅलरीचा, हा 25,000 रुपयाचा 27 जुलैला दिला होता. जर त्याने 31 जुलैला चेक लावला असता तर आपण ऍड केलं असतं, पण कारण की तेवढे डेबिट झाले असते अमाऊंट, आणि डेबिटचा आयटम आपण काय करतो? ऍड करतो. डेबिट म्हणजे पैसा निघणे, पण त्याने चेक लावलाय 4 ऑगस्टला, आणि आपल्याला रिकन्सिलेशन स्टेटमेंट कधी बनवायचं आहे? 31 जुलैला. मग त्याने 4 ऑगस्टला जर चेक लावलाय म्हणजे 31 जुलैपर्यंत त्याने चेक लावलाच नाही. 31 जुलैपर्यंत 25,000 रुपये आपल्या खात्यात होते, म्हणजे क्रेडिट साईडला आपल्या खात्यात पैसे होते. आणि जर पैसे क्रेडिट साईडला होते तर आपण काय करतो? लेस करतो. क्रेडिटचा अमाऊंट आपण काय करतो? लेस. कारण की 25,000 रुपये आपल्या खात्यामधून डेबिट झालेच नाहीत. डेबिट झाले नाहीत म्हणजे काय? क्रेडिट होते, आणि क्रेडिटचा आयटम आपण काय करतो? लेस करतो. म्हणून काय करूत आपण? इथं लिहून टाकू लेसला. चेक issued on 27 July 2019 for salary to staff but not presented up to 31st जुलै 2019, है ना. बट नॉट प्रेझेंटेड 31 जुलै 2019 पर्यंत प्रेझेंट केले म्हणून लेस केलं, कारण की एवढा पैसा अजून क्रेडिट साईडला आहे. किती रुपये? 25,000 रुपयाचा चेक. ओके, झाला हा अमाऊंट, लक्षात आला. नेक्स्ट आयटम आहे
कॅश 20,000 विथड्रॉन फ्रॉम एटीएम फॉर ऑफिस यूज वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. किती रुपयाचा? 20,000 रुपयाचा कॅश काढलाय, बरोबर आहे, पण कॅशबुकमध्ये रेकॉर्ड केला नाही. काढलाय म्हणजे काय केलंय? डेबिट केलंय. डेबिटचा आयटम आपण काय करतो? ऍड करतो. मग लिहून टाका ऍडला. पैसे काढले म्हणजे डेबिटचा आयटम आहे, है ना. कॅश विथड्रॉन फ्रॉम एटीएम, कॅश विथड्रॉन फ्रॉम ATM for office use was not recorded in cash book. किती रुपये? 20,000 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? डेबिट साइड ऑफ कॅश बुक बँक कॉलम वॉज ओव्हरकास्ट बाय ₹100. बघा, डेबिटचा आयटम आहे. परत डेबिटचा आयटम आपण काय करतो? डेबिट साइड ऑफ कॅश बुक ओव्हरकास्ट झालाय म्हणजे डेबिटचा आयटम आपण काय करतो? हे बघा, नियमामध्ये डेबिटचा आयटम आपण ऍड करतो. मग ऍड करून टाका डेबिट साइड ऑफ कॅश बुक. परत डेबिट साइड ऑफ कॅश बुक ओव्हरकास्ट, है ना. किती रुपये? 100 रुपये. नेक्स्ट काय आहे? ॲज पर स्टँडिंग इन्स्ट्रक्शन बँक पेड आवर ऑफिस रेंट 19,500. आता बँक पेड केले म्हणजे बँकेतून पैसे गेलेत, आणि पैसे गेलेत म्हणजे डेबिट झालेत, आणि डेबिटचा आयटम आपण काय करतो? ऍड करतो ना. मग परत ऍडलाच येणार ना. किती रुपये? 19,500. ऑफिस रेंट पेड बाय बँक किती रुपये आहे? 19,500. ओके. आणि शेवटी आहे कमिशन कलेक्टेड बाय बँक ऑन बिहाफ ऑफ वॉज नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. बघा, कमिशन कलेक्ट केले म्हणजे क्रेडिट झालंय. पैसे दिलेत तर डेबिट झाला, पैसे आलेत तर क्रेडिट झाला, आणि क्रेडिट झाला म्हणजे काय झालं? परत लेस, कारण की क्रेडिटचा आयटम आपण काय करतो? लेस करतो. बँक कलेक्टेड म्हणले, कलेक्ट म्हणजे क्रेडिट झालाय, म्हणून कमिशन कलेक्टेड अँड क्रेडिटेड बाय बँक. किती रुपये? 3,750. सगळे आयटम झालेले आहेत. तुम्हाला बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट 31 जुलैला बनवायचं होतं. सगळे आयटम झालेले आहेत. ॲडचे सगळे आयटम बघा किती होतात, हे ॲड करा. 900, 20,000, 100 आणि 19,500ची टोटल 40,500 रुपये येते. ह्याला ॲड करून टाका. 36,280 प्लस 40,500 किती येतं अमाऊंट? 76,780. 76,780. 18,700, 25,000, 3,750ची टोटल करून एवढी अमाऊंट वजा करायची ना, लेस 47,450 वजा करून टाका 76,780 मधून. तर तुम्हाला इथे एक अमाऊंट भेटते. त्या अमाऊंटची टोटल येते 29,330. हे काय आहे? हे बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅश बुक होतं ना. मग इथं काय येईल? हेडिंग बँक ओव्हरड्राफ्ट वर कॅश बुक असेल तर खाली पासबुक ॲज पर पासबुक 29,330. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम सुद्धा इथं संपतो. थँक्यू व्हेरी मच.